गावाच्या टोकाला एक मोठा वाडा होता. त्या वाड्यात धनराज नावाचा एक श्रीमंत सावकार राहत होता. पैशाची त्याच्याकडे काहीच कमी नव्हती, पण मनाने तो अत्यंत कठोर आणि स्वार्थी होता. गरीब माणूस त्याच्या दारात मदतीसाठी आला की तो अपमान करून हाकलून लावत असे. व्याजावर पैसे देऊन लोकांची जमीन, घरे आणि संसार हडप करणे हाच त्याचा धंदा होता. गावातील प्रत्येकजण त्याला घाबरत होता. त्याच गावात गोविंद नावाचा एक गरीब शेतकरी राहत होता. त्याची पत्नी सीता आणि 2 लहान मुले एवढाच त्याचा संसार होता. गरिबी असूनही गोविंद प्रामाणिक, मेहनती आणि देवभक्त होता. तो नेहमी म्हणायचा, वाईट करणाऱ्याला देव उशिरा का होईना पण न्याय नक्की देतो. एक वर्ष पाऊसच पडला नाही. शेतातील पिके जळून गेली. गोविंदावर उपासमारीची वेळ आली. शेवटी मुलांच्या पोटासाठी तो धनराजकडे गेला. हात जोडून म्हणाला, सावकार, थोडी मदत करा. पुढच्या हंगामात तुमचे पैसे व्याजासकट परत करीन. पण धनराज मोठ्याने हसला. माझ्याकडे भीक मागायला आला आहेस? पैसे हवेत तर तुझी 2 एकर जमीन माझ्या नावावर कर. गोविंदाचे डोळे पाणावले. त्याच्याकडे दुसरा मार्ग नव्हता. मुलांचे चेहरे डोळ्यांसमोर येत होते. मनावर दगड ठेवून त्याने जमीन धनराजच्या नावावर केली. काही दिवसांनी गावात एक वृद्ध साधू आले. ते प्रत्येकाच्या घरी जात होते. धनराजच्या वाड्यातही गेले. त्यांनी पाण्याचा एक घोट मागितला. पण धनराज संतापला. कामधंदा न करता लोकांच्या दारात फिरता आणि खायला मागता? निघा इथून. साधू शांतपणे हसले आणि म्हणाले, माणसा, धनाचा गर्व जास्त दिवस टिकत नाही. जसे कर्म करशील तसेच फळ तुला मिळेल. धनराजने त्यांच्या शब्दाची खिल्ली उडवली. साधू पुढे निघून गेले आणि गोविंदाच्या झोपडीपाशी आले. घरात काहीच नव्हते. तरीही सीताने घरात उरलेली शेवटची भाकरी आणि पाण्याचा घोट प्रेमाने साधूंना दिला. साधूंनी आनंदाने आशीर्वाद दिला. तुमच्या घरात कधीही अन्नाची कमतरता भासणार नाही. देव तुमच्या संयमाची परीक्षा घेत आहे. दुसऱ्या दिवशी गोविंद जंगलात लाकूड तोडायला गेला. तिथे त्याला एका झाडाखाली एक जुनी लोखंडी पेटी दिसली. पेटी उघडून पाहिली तर त्यात सोन्याची काही नाणी आणि एक जुना कागद होता. गोविंद क्षणभर थबकला, पण त्याने मनाशी विचार केला, हे माझे नाही, याचा खरा मालक शोधायलाच हवा. तो पेटी घेऊन गावच्या सरपंचाकडे गेला. सरपंचांनी कागद वाचला. त्या कागदात अनेक वर्षापूर्वी हरवलेल्या एका व्यापाऱ्याचा पत्ता होता. सरपंचांनी व्यापाऱ्याला बोलवले. व्यापारी वृद्ध झाला होता. पेटी पाहताच त्याच्या डोळ्यात आनंदाश्रू आले. तो म्हणाला, ही माझ्या वडिलांची पेटी आहे. अनेक वर्षापासून आम्ही तिचा शोध घेत होतो. गोविंदाची प्रामाणिकता पाहून व्यापाऱ्याने त्याला मोठे बक्षीस दिले. इतके पैसे मिळाले की त्याने पुन्हा जमीन विकत घेतली, घर दुरुस्त केले आणि गावातील गरिबांनाही मदत करू लागला. हे पाहून धनराजच्या मनात मत्सराची आग पेटली. हा गरीब माणूस माझ्यापेक्षा श्रीमंत कसा झाला? त्याने गोविंदाचा अपमान करण्यासाठी आणि त्याचे सुख हिरावून घेण्यासाठी एक भयंकर डाव आखला. पण त्याला माहीत नव्हते की ईश्वर प्रत्येक कर्माचा हिशोब शांतपणे लिहून ठेवत असतो आणि योग्य वेळी त्याचे फळ नक्की देतो. धनराजच्या मनात मत्सर इतका वाढला की त्याला रात्रंदिवस गोविंदाचाच विचार येऊ लागला. हा गरीब माणूस माझ्यापेक्षा सुखी कसा झाला, हा प्रश्न त्याला सतावत होता. दुसऱ्याच दिवशी त्याने आपल्या 2 विश्वासू माणसांना बोलवले आणि म्हणाला, गोविंदाची बदनामी करा. गावात अशी अफवा पसरवा की त्याने मिळवलेले धन चोरीचे आहे. काही दिवसांतच संपूर्ण गावात कुजबूज सुरू झाली. काही लोक गोविंदाकडे संशयाने पाहू लागले. पण गोविंद शांत होता. तो प्रत्येकाला प्रेमाने उत्तर देत म्हणायचा, सत्याला वेळ लागतो, पण विजय नेहमी सत्याचाच होतो. काही दिवसांनी धनराजने सरपंचाकडे तक्रार केली की गोविंदाने सापडलेली पेटी स्वतःजवळ ठेवली होती आणि खोटे बोलून लोकांची सहानुभूती मिळवली. सरपंचांनी व्यापाऱ्याला पुन्हा गावात बोलावले. व्यापारी सर्वांसमोर उभा राहिला आणि म्हणाला, गोविंदसारखा प्रामाणिक माणूस मी आयुष्यात पाहिला नाही. त्याने एकही सोन्याचे नाणे स्वतःजवळ ठेवले नाही. उलट त्याने माझी हरवलेली संपत्ती मला परत दिली.
हे ऐकताच गावकऱ्यांचा गोविंदावरील विश्वास आणखी दृढ झाला. धनराज मात्र सर्वांसमोर लाजेने खाली मान घालून उभा राहिला. पण त्याच्या अहंकाराला अजूनही धक्का बसला नव्हता. त्याने ठरवले की गोविंदाला आर्थिकदृष्ट्या संपवायचे. रात्रीच्या अंधारात त्याच्या माणसांनी गोविंदाच्या शेतातील पिकांची नासधूस केली. दुसऱ्या दिवशी गोविंद शेतात आला तेव्हा सर्व पीक उद्ध्वस्त झालेले पाहून त्याच्या डोळ्यात पाणी आले. सीताने त्याचा हात धरून म्हटले, रडू नका. ज्याने हे केले आहे त्याचा न्याय देव नक्की करेल. गोविंदने कोणावरही आरोप केला नाही. तो पुन्हा नव्याने मेहनत करू लागला. गावातील लोकांनीही त्याची प्रामाणिकता पाहून बियाणे, बैल आणि श्रम देऊन त्याला मदत केली. काही महिन्यात त्याचे शेत पुन्हा हिरवेगार झाले. दुसरीकडे धनराजच्या घरात विचित्र घटना घडू लागल्या. त्याच्या गोदामातील धान्याला कीड लागली. मोठा व्यवहार अचानक रद्द झाला. ज्याच्यावर त्याने विश्वास ठेवला होता तेच नोकर पैसे घेऊन पळून गेले. व्याजावर दिलेले लाखो रुपये परत मिळेनासे झाले. धनराज संतापाने वेडा झाला. तो ओरडू लागला, हे माझ्याबरोबरच का घडत आहे? त्याचवेळी काही महिन्यांपूर्वी आलेल्या त्या वृद्ध साधूंचे शब्द त्याच्या कानात घुमू लागले. जसे कर्म करशील तसेच फळ तुला मिळेल. तरीही धनराजने आपली चूक मान्य केली नाही. उलट त्याने मनात आणखी एक भयंकर कट रचला. असा कट ज्यामुळे त्याचे आयुष्य कायमचे बदलून जाणार होते. धनराजच्या मनातील द्वेष आता सुडात बदलला होता. जोपर्यंत गोविंद सुखी आहे तोपर्यंत मला शांतता मिळणार नाही, असे तो स्वतःशीच म्हणत होता. एका रात्री त्याने आपल्या माणसांना गुपचूप बोलावले आणि गोविंदाच्या नव्याने उभ्या राहिलेल्या धान्याच्या काठोऱ्याला आग लावण्याचा आदेश दिला. मध्यरात्री ते तिघे कोठाराजवळ पोहोचले. त्यांनी मशाल पेटवली, पण अचानक जोराचा वारा सुटला. मशालीवरील ठिणग्या उडाल्या आणि गोविंदाच्या कोठाराऐवजी धनराजच्या स्वतःच्या मोठ्या धान्याच्या गोदामावर जाऊन पडल्या. काही क्षणातच भीषण आग भडकली. गावभर ओरडाआरडा सुरू झाला. धनराजच्या गोदामाला आग लागली. लोक बादल्या घेऊन धावत आले. आश्चर्य म्हणजे सर्वात आधी धावत आलेला माणूस गोविंद होता. धनराजने त्याचे आयुष्य उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न केला. तोच गोविंद जीवाची पर्वा न करता आग विझवण्यासाठी आत शिरला. त्याने अनेक मजुरांना सुरक्षित बाहेर काढले आणि धनराजच्या लहान नातवालाही आगीतून वाचवले. हे पाहून गावकरी थक्क झाले. धनराज स्तब्ध उभा राहिला. त्याच्या डोळ्यात अश्रू आले. तो गोविंदाजवळ गेला आणि थरथरत्या आवाजात म्हणाला, मी तुझं इतकं वाईट केलं तरी तू माझा जीव आणि माझ्या नातवाचा जीव वाचवलास. गोविंद शांतपणे म्हणाला, वाईटाला वाईटाने उत्तर दिलं तर वाईटच वाढतं. चांगुलपणाने उत्तर दिलं तर देव आनंदी होतो. त्या रात्री धनराजला झोप लागली नाही. त्याला त्याने आयुष्यभर केलेले अन्याय आठवत राहिले. ज्या गरिबांची जमीन बळकावली होती, ज्या विधवांना रडवलं होतं, ज्या शेतकऱ्यांना कर्जाच्या ओझ्याखाली दबवलं होतं, त्या सगळ्यांचे चेहरे त्याच्या डोळ्यासमोर येत होते. सकाळ होताच तो देवळात गेला. अनेक वर्षांनी त्याने मनापासून देवासमोर हात जोडले. तेवढ्यात तेच वृद्ध साधू पुन्हा मंदिरात आले. धनराज त्यांच्या पायावर कोसळला आणि म्हणाला, माझ्याकडून खूप पापं झाली आहेत, मला माफ करा. साधू शांतपणे म्हणाले, माफी शब्दांनी मिळत नाही. कर्म बदलल्यावरच ईश्वर क्षमा करतो. अजूनही वेळ गेलेली नाही. ज्यांच्यावर अन्याय केला आहे त्यांचा न्याय परत दे. साधूंचे शब्द धनराजच्या हृदयात उतरले. त्याने ठरवले की आता आयुष्यभर फक्त चांगली कर्मे करायची. पण त्याने केलेल्या पापांची किंमत त्याला अजून चुकवायची होती आणि ईश्वराचा अंतिम न्याय अजून बाकी होता. दुसऱ्याच दिवशी सकाळी धनराजने संपूर्ण गावाची सभा बोलवली. गावातील प्रत्येकजण उत्सुकतेने चौकात जमला. धनराज पहिल्यांदाच नम्र चेहऱ्याने सर्वांसमोर उभा राहिला. काही क्षण तो शांत राहिला आणि नंतर हात जोडून म्हणाला, आज मी तुमच्यासमोर सावकार म्हणून नाही तर अपराधी म्हणून उभा आहे. आयुष्यभर पैशाच्या गर्वात मी अनेकांवर अन्याय केला. गरिबांची जमीन हिसकावली, विधवांना रडवलं, शेतकऱ्यांना कर्जाच्या ओझ्याखाली दाबलं. आज मला माझ्या
प्रत्येक कर्माची लाज वाटते. गावात एकच शांतता पसरली. लोकांना स्वतःच्या कानावर विश्वास बसत नव्हता. धनराजने आपल्या कारकुनाला मोठी वही आणायला सांगितली. त्या वहीत वर्षानुवर्ष ज्यांची जमीन, घरे आणि शेती त्याने बळकावली होती त्यांची नावे लिहिलेली होती. त्याने एक एक नाव पुकारायला सुरुवात केली. प्रत्येकाला त्यांच्या जमिनीची कागदपत्रे परत दिली. अनेकांच्या डोळ्यात आनंदाश्रू आले. काही वृद्ध शेतकरी धनराजच्या पायाशी बसून रडू लागले. धनराजने त्यांना उचलून उभे केले आणि म्हणाला, माझ्या पायाला हात लावू नका. तुमच्यावर अन्याय करणारा मीच होतो. शेवटी गोविंदाचे नाव पुकारले गेले. धनराजने गोविंदाला त्याची जमीन, त्यावरील व्याजाचे पैसे आणि नुकसान भरपाई म्हणून आणखी काही रक्कम दिली. गोविंद म्हणाला, मला पैसे नकोत. तुम्ही बदललात हेच माझ्यासाठी सर्वात मोठं बक्षीस आहे. धनराजच्या डोळ्यात पुन्हा अश्रू आले. त्या दिवसापासून त्याने सावकारीचा अन्यायकारक व्यवसाय बंद केला. गावात मोफत विहीर बांधली, गरीब मुलांसाठी शाळेला देणगी दिली आणि गरजूंसाठी अन्न छत्र सुरू केले. गावात पहिल्यांदाच लोक त्याच्याबद्दल आदराने बोलू लागले. काही महिन्यांनी तेच वृद्ध साधू पुन्हा गावात आले. त्यांनी धनराजकडे पाहून हसत म्हटले, आता तुला समजलं का? ईश्वर शिक्षा देतो, पण पश्चाताप करणाऱ्याला सुधारण्याची संधीही देतो. धनराज नम्रपणे म्हणाला, माझ्या आयुष्यातील सर्वात मोठा धडा म्हणजे जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो ईश्वर. वाईट कर्म केल्यावर दुःख परत येते आणि चांगले कर्म केल्यावर सुख स्वतःहून दार ठोठावते. त्या दिवसानंतर गावात कोणीही अन्याय करण्याचे धाडस केले नाही. प्रत्येकजण एकमेकांना मदत करू लागला. गोविंद आणि धनराज यांच्यात वैर राहिले नाही, तर मैत्री निर्माण झाली. गाव पुन्हा आनंदाने नांदू लागले आणि या कथेचा संदेश प्रत्येकाच्या मनात कायमचा कोरला गेला. ईश्वराच्या न्यायाला उशीर होऊ शकतो, पण अंधार कधीच नसतो. जसे आपण कर्म करतो तसेच फळ आपल्याला एक दिवस नक्की मिळते. कथा आवडली कमेंटद्वारे कळवा. लाईक करायला विसरू नका. सबस्क्राईब नक्की करा. अशाच नवीन नवीन कथा ऐकण्यासाठी धन्यवाद.